हॅलो मित्रांनो, साप आणि माणसं एकत्र राहू शकतात याच्यासाठी हा दुसरा व्हिडिओ। हा व्हिडिओ आपल्याला भेरेची वाडी सोनावळा इथनं आला होता मुरबाड। तर त्यांच्या घरामध्ये रात्री 1 वाजता अजगर निघाला होता आणि तुम्ही समोर पाहू शकतात की अजगराने कोंबडी खायची घेतलेली आहे। खूप जोरात गटारी झालेली आहे त्याची, कारण 5 कोंबड्या त्याने खाल्लेल्या आहेत। आणि महत्त्वाची गोष्ट, एवढं होऊन असून सुद्धा त्या लोकांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केला नाहीये। तुम्ही पाहू शकता की व्हिडिओ किती जवळून शूट केलेले आहे आणि किती चांगले शूट केलेले आहे। मारण्यासाठी काहीच वेळ लागला नसता, पण त्यांनी रात्री सापाला मारलेलं नाहीये आणि त्यांची स्टेटमेंट होती की साप निघून गेला, म्हणजे काही करायची गरज नव्हती। आणि दुसरी गोष्ट, एवढ्या रात्री त्यांनी आम्हाला कॉल केला नाही, म्हणतात की तुम्हाला उठवायची सुद्धा गरज नाहीये, तो जसा आलाय तसा निघून जाईल। विचार करा मित्रांनो, एक कोंबडीचे फक्त 500 रुपये जरी पकडले तरी 2,500च्या आसपास त्यांचं नुकसान झालेलं आहे। तरी सुद्धा त्यांनी त्या सापाला मारण्याचा प्रयत्न केला नाही। भास्कर सोंगळ असं त्यांचं नाव आहे। अशा लोकांची आपल्याला खरोखर मदत आहे आणि जर का अशीच विचार राहतील तर मग मी जे म्हणतोय की साप आणि माणूस एकत्र राहू शकतात हे नक्कीच होणार आहे। आणि तुम्ही याच्यासाठी मला मदत कराल याची अपेक्षा ठेवतो। धन्यवाद।